आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा। पुणे कार अपघात प्रकरणी बाल हक्क कोर्टाने निकाल राखून ठेवला। दुपारी 4 वाजेनंतर कोर्ट निकाल देणार। आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी। विशाल अग्रवालला घेऊन पोलीस कोर्टात दाखल। पुणे सत्र न्यायालयाच्या परिसरात विशाल अग्रवालवर वंदे मातरम संघटनेकडून त्याच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न। शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही। पुणे अपघात प्रकरणाचं राजकारण करणं राहुल गांधींना शोभत नाही। फडणवीसांची प्रतिक्रिया। तुमच्या व्यवस्थेनं 2 जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले। तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागू नये। पुणे अपघात प्रकरणावरून अनिल देशमुखांचा फडणवीसांवर निशाणा। वसुलीचे आरोप असणाऱ्यांवर काय प्रतिक्रिया देणार। अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देवेंद्र फडणवीसांचा देशमुखांवर निशाणा। भाजपसाठी काम करणाऱ्या बिल्डर लॉबीमध्ये विशाल अग्रवाल, त्यामुळे फडणवीस त्यांना पाठीशी घालतायत। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप, तर पब बंद न झाल्यास आंदोलन करण्याचा धंगेकरांचा इशारा। एफआयआर मध्ये 304 कलम हे आधीपासूनच होतं। या संवेदनशील प्रकरणात धंगेकरांकडून खोटं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं। मुरलीधर मोहोळ यांची रवींद्र धंगेकरांवर टीका। बिल्डर पुत्रानं पार्टीसाठी 48,000 रुपये उडवल्याची माहिती। आरोपी वेदांत अग्रवालनं चौकशीत माहिती दिली। पब मधील पार्टीचं बिल वेदांत अग्रवालनं ऑनलाईन भरलं। पुण्यातील आणखी 2 अवैध पबवर महापालिकेची कारवाई। कोरेगाव परिसरातील वॉटर्स आणि ओरिला पबवर कारवाई। पुणे अपघात प्रकरणानंतर पालिका प्रशासनाला जाग। कीर्तिकरांची वक्तव्य शिवसैनिकांचं खच्चीकरण करणारी। पक्षाची हानी होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। पत्र पाठवणं म्हणजे कोणतीही राजकीय स्पर्धा नाही। शिशिर शिंदेंचं वक्तव्य। शिवसेना नेते गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी करा। शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। मतदानाच्या दिवशी कीर्तिकरांसह त्यांच्या पत्नीनं ठाकरेंची बाजू घेतली। शिशिर शिंदेंचा आरोप। शिवसेनेत फूट नाही तर त्यांची शिवसेनाच राहणार नाही। गजानन कीर्तिकरांच्या प्रश्नावर अंबादास दानवेंचं उत्तर। लोकसभेत सर्वच ठिकाणी शिंदे गटाचा पराभव होणार। अंबादास दानवेंचं वक्तव्य। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये अनोळखी व्यक्तीचा वावर। व्हिडिओ ट्विट करत निलेश लंकेंचा आरोप। अपुऱ्या माहितीच्या आधारे निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्विट केला। कर्मचारी सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी स्ट्रॉंग रूममध्ये गेला होता। निलेश लंकेंच्या आरोपावर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचं स्पष्टीकरण। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला परभणीत फटका बसला। जरांगेंनी मराठा कार्ड केल्यानं ओबीसी समाज ताकदीनं बाहेर आला। महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांचं वक्तव्य। पुण्याच्या मावळमध्ये झळकले श्रीरंग बारणेंच्या विजयाचे बॅनर। खासदार झाल्याबद्दल श्रीरंग बारणेंचं अभिनंदन। बॅनरवर उल्लेख। निकालाआधी श्रीकांत शिंदे राहुल शेवाळेंचे विजयाचे बॅनर। खासदारपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छांचे बॅनर झळकले। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्यावर श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळेंचे बॅनर। वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी दिनानिमित्त मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत। डॉक्टर संजय बोरुडेंनी राज ठाकरे आणि फडणवीसांची मुलाखत घेतली। उजनी धरणात बुडालेली बोट बाहेर काढण्यामध्ये यश। बोटीतील 6 जण बेपत्ता। दुर्घटनेत एकटे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे बचावले। वादळी वाऱ्यामुळे बोट उलटल्याची माहिती। रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून उजनी बोट दुर्घटनेतील घटनास्थळाची पाहणी। निंबाळकरांकडून एनडीआरएफच्या शोध मोहिमेचाही आढावा। सुप्रिया सुळेंकडून इंद्रापुरातील कळाशीमधील घटनास्थळाची पाहणी। बोट दुर्घटनेची चौकशी करण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। शिवीगाळ प्रकरणात भाजपचे उमेदवार कपिल पाटलांवर गुन्हा दाखल। मतदान केंद्रावर पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं महागात पडलं। अमरावतीतील 82 शेतकऱ्यांचं अनुदान। जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान काश्मीरात गेल्याचं समोर। शेतकऱ्यांची बच्चू कडूंकडे तक्रार। मुंबईतल्या 6 स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन जमा। बीपीटी शिवडीमधील गोडाऊनमध्ये स्ट्रॉंग रूम सज्ज। पोलीस बंदोबस्तासह स्ट्रॉंग रूम बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात एसआयटीची स्थापना। समितीत एकूण 6 अधिकाऱ्यांचा समावेश। भावेश भिंडेच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त करून पुढचा तपास सुरू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर। 75 जणांवर उपचार सुरू।
चंद्रपुरात 13 अनधिकृत जाहिरात फलक हटवले, मनपाची कारवाई, शहरातील धोकादायक जाहिरात फलकांची तपासणी सुरू. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 45.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील काही दिवसातच पारा 46 अंशांवर जाण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यासह विदर्भ मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. पूर्व मोसमी पावसानंतर आता राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. मुंबईकर तीव्र उकाड्यानं हैराण, शहर आणि उपनगरांमध्ये असह्य उकाडा. पुढील काही दिवस उकाड्याची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज. वाढत्या उकाड्यात पाणी टंचाईचं संकट तीव्र. 23 जिल्ह्यातील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त. राज्यभर चारा टंचाईमुळे पशुधनही संकटात.